बॉल दे रे चॉईस नाही मी एकच आहे चला पंच लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दिला का मी चेतनला फोन लावतो दिला ना माझ्या समोर इकडे फोन केला मी साऊंड लावले ना गोट्याने फोन केला बोलले मी ट्रेन मध्ये असं बोललेला चला पंच लवकरात लवकर बिरवाडी संघाने आपले 2 फलंदाज पाठवावेत मैदानामध्ये. साहेब चषक 2025 मध्ये फायनल दिवशी सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बिरवाडी संघाचे 2 फलंदाज निकुंज आणि सार्थक. आहे ना दादा इकडे बस दांडी संघाकडून पहिलं गोलंदाजी षटक घेऊन येत आहेत ते समीर. मैदानातून बाहेर जायचं प्रेक्षकांनी जी मुलं खेळत आहेत स्ट्रेटला बाहेर जायचं आहे. आणि फलंदाजीसाठी सार्थक आणि निकुंज. आहे ना हो नवीन फोडलेला आहे. पहिला गोलंदाजी षटक घेऊन येतात समीर. सामना करतील ते
सार्थक पंचांच्या डावीकडून पहिला चेंडू, खूपच सुरेख असा चेंडू, निर्धाव. दुसरा चेंडू समीर यांचा, पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो चेक. आजचा आपण हा दिवस पाहतोय, या संडेचा दिवस आहे आणि त्या संडेच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल फायर क्रिकेट क्लब प्रेझेंट साहेब चषक 2025चा जबरदस्त करंडक आपण आपल्यासमोर पाहतोय. आणि आजच्या दिवसामधील हा फायनलचा सामना, फायनलचे सामने आज आपण आजच्या दिवसात संपूर्ण दिवसामध्ये जरूर पाहणार आहोत. तर सलग बुधवारपासूनच्या आजच्या दिवसापर्यंत जो प्रवास आहे तो जबरदस्त प्रवास पाहायला मिळाला. आणि हे अंबटगोडचं मैदान म्हटलं तर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये त्याची ख्याती आहे, पालघर जिल्ह्यामध्ये त्याची ओळख आहे. आणि त्याच मैदानामध्ये हे सामने आपण पाहतोय. साहेब चषक 2025 फायर क्रिकेटला प्रेझेंट आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जबरदस्त लाईव्ह प्रक्षेपण आपण आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर तसेच आपण स्काय टी व्हीवर पाहू शकणार. आणि हे सामने जणू काय नैत प्रदीपेकडे दैदीप्य बाण सोहळा जणू रंगतोय अशा पद्धतीचे सामने आहेत. आणि तेच सामने आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. अंबटगुडचं हे मैदान आणि त्या मैदानामध्ये साहेब चषक 2025चं आजचा हा संडेचा दिवस आणि ह्या संडेच्या दिवसामधील हे फायनलचे सामने आपण पाहू शकाल. फायनल डे आहे आणि त्या फायनल डे मधील सामने जबरदस्त रंगतील ह्यात काही शंका नाही. दोन संघामध्ये आपण सामने पाहू शकाल. एका बाजूला आपण पाहू शकाल समुद्र किनारपट्टीवरील एक तटस्थ संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं अयंग अचीवर दांडी हा संघ आहे. आणि एका बाजूला आपण साई एकता बिरवाडी हा संघ सुद्धा तितकाच मजबूत आहे. जबरदस्त ख्याती, जबरदस्त नाव प्रपंचित होतोय आणि तोच संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. प्रथमतः नाणेफेकीचं कौल आपण ह्या सामन्यात पाहिलं गेलं तर दांडी ह्या संघाने जिंकलं घेत आहे. आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा एक धाडसी निर्णय पाहायला मिळतोय. आणि प्रतिस्पर्धी संघ आहे
साई एकता बिरवाडी ह्या संघाला फलंदाजी करता आमंत्रित केलं जात आहे आणि आमंत्रित करताना प्रथम फलंदाजी करता आपण पाहू शकाल 1.2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि त्यानंतर धावांचा स्कोरबोर्ड जर तपासला तर साई एकता बिरवाडी हा संघ जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावर. 6 षटकांचे सामने आहेत. टेनिस बॉल क्रीडा विश्व जणू काय आपण पाहिलंच असेल ISPL हा प्लॅटफॉर्म जणू काय संपूर्ण विश्वात आपली भरारी घेतोय आणि त्याच विश्वात भरारी घेणारे खेळाडू जे आहेत ते इथून घडले जातात, ग्राउंड लेवलवरून घडले जातात आणि इथून एक संधी असते ज्यावेळेला आपण क्रिकेट खेळतोय, ज्यावेळेला आपण स्वतःला सेट करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला नक्कीच ISPL आपली दखल घेतोय किंवा अनेक रतनबुवा ट्रॉफी असेल, अनेक होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा आहेत, ती स्पर्धा आपली दखल घेतोय आणि त्या स्पर्धेमध्ये एखाद्या खेळाडूला इथून घडलं जातं आणि हेच ते प्लॅटफॉर्म आहे जे खऱ्या अर्थाने टेनिस बॉल विश्वाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहू शकाल साई एकता बिरवाडी हा संघ 16 या धावसंख्येवर पाहू शकाल 1.2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 6 षटकांची पूर्ण इनिंग असेल. 2 संघ एकमेकांसमोर झुंजताना, 2 संघ एकमेकांसमोर लढताना आपण पाहू शकाल. यंग यचूवर दांडी हा संघ सुद्धा मजबूत अवस्थेत आहे आणि साई एकता बिरवाडी हा संघ सुद्धा तितकाच मजबूत आहे. लाईव्हचं प्रत्येकरण ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि यूट्यूब लाईव्हचे प्रूफ रायडर तुलजी घरात साहेब आपल्या सोबत आमच्या समूहात कनेक्टेड आहेत. इथे आपण पाहतोय जणू काही चेंडू जातोय ढगात आणि हा ढगात जाणारा चेंडू सरळ अर्धा डझन धावा देतोय आणि हा 6 धावसंख्येने धावफलक 6 ने पुढे सरसावतोय. धावफलक आमचे अतुलजी घरात आम्हाला या ठिकाणी सूचित करून देतील. 30 या आकड्यावर तब्बल जाऊन पोहोचतोय. साई एकता बिरवाडी संघ जबरदस्त टच मध्ये आहे, जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि ह्या भन्नाट फॉर्म मधून षटकार आणि चौकारांचा वर्षाव मैदानाच्या आतमध्ये करतोय. जबरदस्त फलंदाजी म्हणता येईल. म्हटलं जातंय ना की आकृतीपेक्षा आकृतीला वेग आहे आणि त्याच कृतीचा वेग मैदानाच्या आतमध्ये जणू काय आवरता आवरेना अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये ती जवा आपण 32 जवा आपण पाहू शकाल. 1.5 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. उर्वरित 1 चेंडू या ठिकाणी बाकी आहे. 5 चेंडू आणि 20 जवा निकुंज जबरदस्त फलंदाजी म्हणता येईल. अग्रगण्य आणि असीम अशी भूमिका अंबटगोडच्या मैदानावर स्वतःला जणू काय सेट करण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःला जणू काय टेनिस बॉल क्रीडा विश्वाच्या ह्या परिपटलावर झोकून देण्याचा प्रयत्न करतोय. इथे चुकी करतोय स्वतः गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये चुकी करतोय. जिथे फक्त 1 धाव होती तिथे पाहता पाहता आपण पाहू शकाल 3 धावा कंप्लीट होतात आणि या 3च्या माध्यमातून साई एकता बिरवाडी संघ जाऊन पोहोचतोय
35 या आकड्यावर 35 रन्स ऑन टू द बोर्ड. 2 षटकांचा खेळ एकंदरीत आपण पाहू शकाल संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहू शकाल 35 या आकड्यावर. फायर क्रिकेट क्लब आयोजित साहेब चषक 2025 ह्या सुवर्ण रंजक स्पर्धेच्या माध्यमातून आपण पारितोषिक पाहू शकाल. इथे आपण हायलाइट सुद्धा पाहू शकाल. ज्या पद्धतीने षटक हाताळलं होतं आणि त्याला ज्या पद्धतीने खेळलंय ते आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जरूर हायलाइट पाहू शकाल. 35 धावा आपण पाहू शकतो. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर निकुंज जबरदस्त फलंदाजी म्हणता येईल. 5 चेंडू आणि 20 धावा. एका बाजूने सार्थक त्याला साथ देतोय. 7 चेंडू आणि 10 धावा. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय कुठेतरी महागडा ठरतोय असं म्हणता येईल. कारण फलंदाजी करणारा संघ साईकता बिरवाडी संघ प्लस पॉइंट मध्ये आहे. थोडासा अजून एक स्टेप वर चढ करतोय 35 धावा फलकावर. फायर क्रिकेट क्लब आयोजित साहेब चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय श्री दीपकजी राऊत साहेब यांच्याकडून संपूर्ण चषक जे आहे ते स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. तसेच जाणता राजा फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री उमेशजी राऊत साहेब यांच्या माध्यम उमेशजी घरात साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद तथा आभार. क्षमस्व. जाणता राजा फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री उमेशजी घरत साहेब तसेच मंगलमय डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल साहेब चषक 2025 साठी द्वितीय पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. तसेच राजेश्री राजेंद्र भोये माजी उपसरपंच पास्तळ मॅडम ह्या मॅडमच्या माध्यमातून ह्या स्पर्धेकरता तृतीय पारितोषिक या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. तसेच चतुर्थ पारितोषिक आपण पाहू शकाल सौ श्वेता संजय देसले माजी पंचायत सदस्य पंचायत समिती पालघर आपण पाहू शकाल आणि ह्या मॅडमच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. तसेच ह्या स्पॉन्सरचे करता धरता ह्या स्पॉन्सरचे मेन ऑर्गनायझर ह्या स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर आदरणीय सन्माननीय श्री अजयजी पंढरीनाथ घरत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जणू रंगताना आपण पाहतो. या स्पर्धेचे खरे शिल्पकार ह्या स्पर्धेचे खरे आद्य क्रांतिकारक आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय श्री अजयजी पंढरीनाथ घरत ह्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं जे ॲलिगेट आहे आपण पाहतोय ते ह्या सरांच्या माध्यमातून रचलं गेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तसेच चषक स्पॉन्सर करणाऱ्या अवतार यांचं मी हृदयाच्या अंतकरणापासून एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच आपण वळतोय या सामन्यात मैदानाच्या आतमध्ये साईकता बिरवाडी संघ आपण पाहू शकाल 42 धावा फलकावर 2.3 षटकांची खेळ या ठिकाणी समाप्ती होत आहे. चौथा चेंडू इथे 2 धावा घेण्यास रोखू शकणार नाही. इथे 2 धावा येतील आणि या दुहेरीच्या माध्यमातून 44 या आकड्यावर साईकता बिरवाडी संघ जाऊन पोहोचतोय. 6 षटकांची इनिंग्स असेल आणि इथे 44 धावा फलकावर आपण पाहतोय. पाचवा चेंडू इथे हेलिकॉप्टर लँडिंग फटका होता. नो मॅन लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली गेली. फेकी येईपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी परिपूर्णरित्या होतोय आणि या दुहेरीच्या माध्यमातून धाव फलक 2 ने पुढे सरसावतोय. धाव फलक जाऊन पोहोचेल थेट 46 या आकड्यावर. आता चेंडू बाकी असेल या षटकातील एक चेंडू. धावा आपण पाहू शकाल 46 धावा. करंट रन रेट आपण पाहू शकाल 16.24च्या सरासरीने साईकता बिरवाडी संघ खेळतोय.
इथे हा चेंडू जबरदस्त असेल, ह्यात काही शंका नाही. निर्धाव जातोय, शेवटचा चेंडू सक्सेसफुली हाताळण्यात यश मिळालंय समीरला. षटक समाप्त होतोय आणि या षटक समाप्तीनंतर धावा आपण पाहू शकाल स्थितप्रज्ञ अवस्थेत 46 या आकड्यावर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडू निर्धाव जातोय. आदरणीय अतुलजी खरात यांच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनय यूट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण सरळ आपल्या मोबाईलमध्ये पाहू शकाल, यूट्यूबमध्ये पाहू शकाल, तसेच स्काय टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकाल. तसेच पाणी पुरवठा मंत्री मी विनंती करतोय की खेळाडू जर आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असाल तर कमिटीला विचारणं गरजेचं आहे. कारण ड्रिंक्स वॉटर ड्रिंक जी आहे ती प्रत्येकी 3 षटकांच्या नंतर तुम्हाला ती मैदानाच्या आतमध्ये सोडावी लागेल. तर ही विनंती असेल की यार जर तुम्ही पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जात असाल तर आयोजकांना विचारण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय श्री अजयजी पंढरीनाथ घरत सरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त स्पर्धेचा ॲलोगेट आपण पाहतोय, जबरदस्त स्पर्धेचं पृथ्थकरण, जबरदस्त स्पर्धा ही रचली जात आहे. आदरणीय सन्माननीय श्री अजयजी पंढरीनाथ घरत या सरांच्या माध्यमातून, तसेच आदरणीय सन्माननीय श्री दीपकजी राऊत साहेब ह्या सरांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफ्या स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. तसेच जाणता राजाचे फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री उमेशजी घरत साहेब, तसेच मंगलम डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आपण द्वितीय पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे आणि ते पाहू शकाल आपण. तसेच तृतीय पारितोषिक सौ राजेश्री राजेंद्र भोये माननीय उपसरपंच मॅडम यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. तसेच चतुर्थ पारितोषिक आपण पाहू शकाल सौ श्वेता संजय देसले माजी पंचायत समिती सदस्य पालघर ह्या मॅडमच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. इथे म्हणजे सगळं इथे चौथं षटक, फलंदाज निकुंज थोडीशी घाई करतोय, थोडीशी चुकी करतोय, हरकत नसेल. 26 धावाच्या बॅट्स मधून येतात. पहिला गडी, पहिला हादरा आपण पाहू शकाल साईकता बिरवाडी संघाला बसतोय निकुंजच्या स्वरूपाने. पहिला हादरा, पहिला झटका तंबूच्या आसराला. कमॉन डीजे. दहा
अजय दादा की है पहचान, पास्तळचा अजय दादा सारा मित्रांची जान, दिलाचा है दिलवाला असा लाखात एकच हाय, दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय, पास्तळच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय, दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय, पास्तळच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. जबरदस्त सॉन्ग आपण पाहू शकाल. पास्तळच्या मैदानावर दादा फेमस आहे त्या शंका नाही. जबरदस्त सामन्याचा एलोगेट आपण पाहू शकला. 51 धावा फलकावर. इथे वाईटचा चेंडू डिलिव्हर जरूर झाला गेला, परंतु एका क्षणी लगेच थ्रो कलेक्ट करताच रनआउटच्या माध्यमातून दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यात यश मिळालं. यॉर्कर लेगचं ब्रह्मास्त्र खोलगुडून काढलाय. जबरदस्त चेंडू म्हणता येईल. 2019चं ते कॅलेंडर होतं. त्या कॅलेंडरमध्ये IPLच्या हंगामामध्ये धनगर असू नटराजन या खेळाडूला आपण पाहिलं गेलं. जबरदस्त सातत्य होतं यॉर्कर लेंथ हाताळण्याकरता आणि तो यॉर्कर लेंथचा चेंडू गोलंदाज हाताळतोय मिस्टर कुणाल. शेवटचा चेंडू नक्कीच फुलटॉस चेंडूला कन्वर्ट करण्यात आलं. बॅकलीजचा वापर केला गेला. ऑफ साईड लॅक्युरेट शॉर्ट कव्हर रिझममध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्यात आलं. एक धाव कंप्लीट होत आहे आणि या एकेरीच्या सहाय्याने आपण धाव फळक पाहू शकाल. 53 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि धावा एकंदरीत पाहू शकाल. साईकता बिरवाडी संघ 53 धावा. हॅलो हॅलो हॅलो. तर आताच आमच्या इकडे मान्यवर उपस्थित झालेले आहेत माननीय श्री आनंदभाऊ राऊत सालवड, एक कट्टर शिवसैनिक यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही इथे शब्दसुमनाने स्वागत करतो, यथोचित स्वागत करतो आहे. आणि संदीप तात्या, संदीप तुकाराम गरत म्हणजे आमचे संदीप तात्या यांचंसुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंसुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे. तसंच तेजस गरत म्हणजे तेजू, प्रजित राऊत, बंटी, नरुतात्या या सर्वांचं इथे मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आहे. तसेच आमचे मित्र नितेश गरत उर्फ भरत यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचंसुद्धा आम्ही इथे यथोचित स्वागत करतो आहे. या स्पर्धेचे प्रमुख असतील अजय गरत यांना विनंती करेल हे जबरदस्त मैदान. पास्तळ गावाचं नाव ज्या मैदानाने लौकिक केलेलं आहे तोच मैदान आपण पाहतोय, आंबटगोड मैदान. आणि त्या मैदानाची खऱ्या अर्थाने संपूर्ण पालघर जिल्हा दखल घेतोय. संपूर्ण पालघर जिल्ह्यात त्याची चर्चा होतोय. आणि त्याच मैदानाच्या आतमध्ये साईकता बिरवाडी संघ विपक्ष यंग एचवर दांडी, या दोन संघामध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष आपण पाहू शकाल. क्रिकेटमधील एक द्वंद्व आहे, क्रिकेटमधील एक संघर्ष आहे आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 62 धावा. पंच आमच्या बाजूने वळतील यात काही शंका नाही. वाईटचा इशारा येतोय आणि या वाईटच्या समवेत एक धाव जोडली जाईल. धावांचा विचार केला तर 63 धावा फलकावर 4.2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 6 षटकांचा खेळ आहे. 6 षटकांचे सामने आपण खेळतोय हे आपलं भाग्यच असेल. साहेब चषक 2025 ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं नशीब जणू उघडतंय. प्रथम पारितोषिक 50,000 आहे. इथे स्लो चेंडू आहे. खऱ्या अर्थाने जर सेट झालेल्या फलंदाजाला जर बीट करायचं असेल तर परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि इथे परिवर्तन केलं जात आहे. स्लो चेंडूत गतीत परिवर्तन केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता घेतोय क्रितेश गरात. थोडासा बॅक फुटला आहे.
ह्या चेंडूवर जणू काही गोलंदाज प्रणित क्रितेशला नमवतोय, क्रितेश सारख्या वादळाला क्षमवतोय. चौथा चेंडू जबरदस्त यॉर्कर लाईनचा चेंडू होतो, परंतु पंच आमच्या बाजूने वळतील. नो डाऊट वाईटचा इशारा येतोय. फलंदाज जाणतोय की ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर आहे. धावांचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचतील थेट 64 या आकड्यावर. 64 रन्स ऑन टू दी बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यात 4.3 षटकांची समाप्ती झालेली आहे. चौथा चेंडू मार्गस्थ असेल गोलंदाज मिस्टर प्रणित. इथे न खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे ऑन साईडला. काऊ कोनोस झोन मध्ये शॉट काऊ कोनोस झोन मध्ये आपण पाहू शकाल. एकच धाव या ठिकाणी अर्जित होईल आणि या एकेरी धावेवर समाधानी व्हावे लागेल क्रितेशाला. संघाची टोटल पाहिले तर साईकता बिरवाडी संघ तब्बल पाहू शकाल 65 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ एकंदरीत संपन्न झालेला आहे. 5वा चेंडू मार्गस्थ. गोलंदाज प्रणित तयार आणि त्याचा मारा करण्याकरता फलंदाज जबरदस्त MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला खोदून काढला गेला. या षटकात सातत्य आपण पाहिलं. कंप्लीट स्वरूपात 2 चेंडू यॉर्कर डिलिव्हरी हाताळताना गोलंदाज मिस्टर प्रणित जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. अंबटगोडचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये अशीच गोलंदाजी असणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे असं म्हणता येईल. इथे फटका फसतोय हवेत. यष्टीरक्षक स्वतः फॉलोथ्रू मध्ये कोणतीही चुकी करणार नाही. गडी क्रमांक तपासून पाहिला तर 3रा गडी तंबूच्या आसराला. कमाउंड डीजे. अजय दादाला आल्यावर फोन, दादा मदतीला धावूनशी येतो. अर्ध्या रात्रीला धावूनशी येतो, अर्ध्या रात्रीला धावूनशी येतो. दिलाचा दिलदार मनान साधा आमचा जय दादा, आमचा जय दादा, आमचा जय दादा. दोस्तांच्या काळजाचा तुकडा सबसे अलग है, उसकी स्टाईल कडक है. एकच वादा जय दादा, जीवाचा जीव लग हाय, आमचा जीवाचा जीव लग. धन्यवाद. एका बाजूने आपण फलंदाज मिस्टर क्रितेश याला पाहिलं कॅचआउटच्या सोरपडे तंबूच्या अस्त्राला परत असताना आणि त्याची जागा सांभाळण्याकरता नवीन फलंदाज साईकता बिरवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल मिस्टर स्वप्नील मैदानाच्या मध्ये जात असताना. उर्वरित काही चेंडूचा सामना करण्याकरता आपल्या संघाला दारोमदार आणि मदार देण्याकरता एक जोड देण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उतरतोय मिस्टर स्वप्नील. स्ट्राईकला आपण पाहतोय सतीश साईश याला. 5 षटक संपन्न झालेले आहे. उर्वरित शेवटचं षटक या इनिंग्स मधलं बाकी आहे. गोलंदाज मिस्टर कृणाल ज्यांनी 1 षटक हाताळून 7 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 गडी मिळवण्यात यशस्वी मिळालेला आहे. तोच गोलंदाज पाहू शकाल. फुलटॉस चेंडू. इथे काय घडतंय? ज्या फुलटॉस चेंडूला थारा नसतो तो फुलटॉस चेंडू सरळ जाऊन आदळतोय यष्ट्यांवर. गडी क्रमांक 4 बाद. कमॉन डीजे. अजय दादा हा फेमस हाय, पास्तळच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय. पास्तळच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. तसेच आदरणीय सन्माननीय श्रीयुत केतनजी वासुदेव घरत साहेब आपण पाहू शकाल. हा संपूर्ण स्पर्धेचे आद्य शिल्पकार, आद्य क्रांतिकारक आणि त्यांचीच उपस्थिती आपण पाहतोय. फायर क्रिकेट क्लब पास्तळचे सदस्य, एक जबरदस्त दमदार रॅन डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी या मंचावर यथोचित स्वागत होतोय. नक्कीच
आदरणीय सन्माननीय श्रीयुत राजेंद्रजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते सरांचं या ठिकाणी स्वागत होईल. फायर क्रिकेट क्लबचे सदस्य सदुसष्ट धावा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्वप्नील ऑन साईडला मारण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु ऑफस्टमचा बऱ्याच बाहेर असेल असे पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचतात. वाईटचा इशारा येतोय. धावा आपण पाहू शकाल 1 प्रगतीपथावर वाढते. 68 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि एक सक्सेसफुल ताकदवर फटका खेचण्याचा एक माइंड सेट होता, परंतु फक्त एका धाव्यामध्ये त्याला कन्वर्ट करण्यात आलं आणि या 1च्या मदतीने धावफलक 69 वर जाऊन पोहोचतंय. 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतो या साईकता बेरवाडी संघ 5.3 षटकांची समाप्ती झालेली आहे. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या इनिंग्समधून बाकी आहे. चौथा चेंडू गोलंदाज मिस्टर कृणाल गतीत परिवर्तन करतोय. स्लोचं पॉइझन पाहायला मिळालं. लॉंग ऑफ झोनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्यात आलं. 1 धाव कंप्लीट करण्यात आली. दुसरी धाव इथे पाहण्यात येईल कंप्लीट आहे की नाही. इथे थर्ड अंपायरकडे या ठिकाणी रेफर करण्यात आलेला आहे रनआउट करता. चला यावे थर्ड अंपायर. पंचांचे सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचले जाईल. आउटचा इशारा येतोय, परंतु थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील. नक्कीच जबरदस्त आउट या ठिकाणी दिलं जात आहे रनआउटच्या माध्यमातून. 5वा गडी आपण पाहू शकाल तंबूच्या आसऱ्याला. जबरदस्त अनय यूट्यूब लाईव्हच्या प्रक्षेपित थेट हे लाईव्हचे सामने आपण पाहतोय आणि अगदी क्लिअर पद्धतीने हे सामने आपण पाहतोय. थर्ड अंपायरला या ठिकाणी रेफर करण्यात आला होता आणि त्या थर्ड अंपायरमध्ये आपण या ठिकाणी अनय यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर अक्षरशः क्लिअरमध्ये रनआउटच्या माध्यमातून 5वा गडी तंबूच्या आसऱ्याला परततोय. तो अर्थातच स्वप्नील. किती चेंडूंचा खेळ बाकी असेल या इनिंग्समधून असा प्रश्न विचारला तर 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. 71 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील 5 गड्यांच्या मोबदल्यात. साईकता बेरवाडी संघ जिथे खऱ्या अर्थाने 6 षटकामध्ये 100पर्यंत पोहोचण्याचा जो मानस होता तो कुठेतरी यंग एचवर दांडी या संघाने खचवण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने 2 षटकामध्ये ज्या धावा झाल्या होत्या तिथून मात्र जो पहिला विकेट्स पडतोय तिथून कुठेतरी धावा थांबवण्यात यश मिळतंय ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि हा एक आला ना 69 झाले असतील ना. मला वाटतं की 70 झाले असतील. वाईट आले ना. आणि इथे 5वा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा मोह या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसरा गडी रनआउटच्या माध्यमातून परत असताना. आणि इथे आपण धावा पाहू शकाल फक्त 71 धावा. जिथे 100 धावा गाठण्याचा जो मानस होता साईकता बेरवाडी संघाचा तिथे कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतो यंग एचवर दांडी हा प्रतिस्पर्धी संघाचा कॉन्सन्ट्रेट ढासाळून काढतोय. जणू काय साईकता बेरवाडी संघाला बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न आहे. यंग एचवर दांडी हा संघ सुद्धा तितकाच मजबूत आहे, दावेदार आहे. आदरणीय सन्माननीय श्रीयुत विनोदजी पाटील कुणबी क्रीडा कला प्रतिष्ठान कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष महोदय आदरणीय सन्माननीय श्रीयुत विनोदजी पाटील सरांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आदरणीय सन्माननीय श्रीयुत विनोदजी पाटील साहेब कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष महोदय आदरणीय विनोदजी पाटील सरांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर यायचं आहे.
फायर क्रिकेट क्लब प्रेझेंट साहेब चषक 2025च्या ह्या रणसंग्रामामध्ये मुख्य मंचावर साहेब आपण यायचं आहे. शेवटचा चेंडू आहे, इथे एक धाव मिळेल बाईच्या स्वरूपाने आणि एक धाव एकंदरीत जोडली जाईल. धावांचा विचार केला तर 72 धावा आपण पाहू शकाल. षटक समाप्तीनंतर इनिंग समाप्त होते. आपण पाहू शकाल 6 षटक या ठिकाणी कंप्लीट होतात. 72 धावा आणि 73 धावांचं आव्हान यंग येचीवर दांडे ह्या संघासमोर ठेवलं जातं. कुठेच जाऊ नका मित्रांनो, ऐकत राहा, पाहत राहा. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हे द्वंद्व. फायर क्रिकेटला प्रेझेंट साहेब चषक 2025. हॅलो माईक चेक. नेक्स्ट कॉल विनंती असेल मराठा वॉरियर शिरगाव विपक्ष सातपाटी 11 दोन्ही संघाचे संघनायक कृपया टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मराठा वॉरियर शिरगाव विपक्ष सातपाटी 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हॅलो. फायर क्रिकेट क्लब आयोजित साहेब चषक 2025 स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आज आपण जो समालोचन ऐकतोय एक मधुर आवाज मितेश तरे मॅन फ्रॉम एड1. तर मितेशचं फायर क्रिकेट क्लबतर्फे आम्ही येथे हार्दिक स्वागत करतोय. आज पूर्ण दिवस त्याला आपण ऐकणार आहोत समालोचकाच्या भूमिकेमध्ये.
तर आमच्या सदरच्या स्पर्धेला ज्या ज्या दात्यांनी तसेच पडद्याच्या मागूनसुद्धा ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांचा मी येथे जाहीर आभार मानतोय, धन्यवाद. तर या स्पर्धेसाठी आपण आकर्षक ट्रॉफी पाहतोय. ह्या ट्रॉफी आम्हाला मिळत आहेत माननीय श्री दीपकजी राऊत यांच्यातर्फे. हिंद केसरी श्रमिक सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपकजी राऊत यांच्यातर्फे आपण येथे आकर्षक ट्रॉफी पाहतोय. तर दीपकजी राऊत आपलं खूप खूप धन्यवाद आणि आभार. तसेच द्वितीय पारितोषिक आपल्याला इथे लाभते येते माननीय श्री उमेश सदानंद गरत, अध्यक्ष जाणता राजा फाउंडेशन आणि मंगलम डेव्हलपर्सचे मालक श्री विनोदजी सुरवसे आणि दीपक पाटील साहेब यांचासुद्धा आभार. तृतीय पारितोषिक लाभते येते सौ राजश्री राजेंद्र भोये मॅडम, माजी उपसरपंच पाचतळ. तर चतुर्थ पारितोषिक लाभते सौ श्वेता संजय देसले मॅडम, माजी पंचायत समिती सदस्य पालघर. या सर्व दात्यांचं आम्ही आभार मानतोय, धन्यवाद. आणि वळूया आपण सामन्याकडे. पुन्हा एकदा मी समालोचनासाठी आमंत्रित करेल मितेश तरे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. इथे येणाऱ्या सर्व खेळाडू मान्यवर तसेच अतिथींचे या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. सामना आपण पाहतोय एका बाजूला यंग ईश्वर दांडी आणि एका बाजूला आपण पाहतोय साईकता बिरवाडी संघ. 73 धावांचं आव्हान समोर आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना एका बाजूला आपण पाहू शकाल पहिल्याच चेंडूवर एक मोठा हादरा, मोठा गडी तंबूच्या आसराला परततोय समीर. आणि त्या समीरची जागा सांभाळण्याकरता नवीन फलंदाज आपण पाहू शकला मिस्टर यज्ञेश. इथे एक धाव जरूर पाहायला मिळेल. ऑफ साईड लाईक शॉर्ट कव्हर झोन अँड शॉर्ट कव्हर झोन या क्षेत्रामध्ये एक धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. आणि या एकेरीच्या माध्यमातून श्री गणेश होतोय यंग ईश्वर दांडी या संघाचा. जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हर रिझममध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा माइंडसेट होता, परंतु तो फटका इथे अनसक्सेसफुल ठरला गेला. गौतम आकरे ब्रँड आहे यंग ईश्वर दांडी ह्या संघाचा ब्रँड आहे. हा ब्रँड फक्त यंग ईश्वर दांडीचाच नसेल तर संपूर्ण पालघर जिल्ह्याचा ब्रँड आहे आणि तोच ब्रँड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकदा या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल ऑन साईडला मिड विकेट झोनमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, माइंडसेट होता. आदरणीय सन्माननीय श्रीत विशालजी घरत, तसेच आदरणीय सन्माननीय श्रीत चंद्रकांतजी घरत, तसेच आदरणीय सन्माननीय श्रीत प्रितेशजी राऊत सरांचं या ठिकाणी करूयात आपण आगतम स्वागतम सुस्वागतम. तसेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहूयात यंग ईश्वर दांडीचे दोन फलंदाज काय करामत करतील आणि करामत या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखवून दिले. या चौकार खेचतोय आणि या चौकाराने आपण पाहू शकाल धावफलक 4ने पुढे सरसावते. 6 या आकड्यावर जाऊन पोहोचेल यंग ईश्वर दांडी हा संघ. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खेळाडू आपण पाहू शकाल फलंदाज मिस्टर यज्ञेश जबरदस्त भूमिका या ठिकाणी अदा करत असताना. पुन्हा एकदा वीरेंद्र किशन सेहवाग कॉपीबुक स्टाईलने खेळण्याचा माइंडसेट होता. आपले पंच या ठिकाणी सक्षम आहेत. निर्धाव चेंडू जातोय, षटक संपन्न होतं. या षटक समाप्तीनंतर धावा आपण पाहू शकाल शीतप्रज्ञ अवस्थेत, अविचलित अशा अवस्थेत धावा आपण पाहू शकाल. 6 या आकड्यावर षटक संपन्न होत आहे.
विनंती करतोय दोन संघांना मराठा वॉरियर शिरगाव विपक्ष सातपाडी 11 संघाचे दोन कर्णधार विनंती करतोय की टॉस बॉक्स करता यायचं आहे. सातपाडी 11 संघाचा कर्णधार तथा मराठा वॉरियर शिरगाव संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आदरणीय प्रीतमजी घरात आमचे जबरदस्त स्नेही आहेत, प्रेमी आहेत, मैत्री आहे आणि त्याच मैत्रीच्या दुनियातील एक जबरदस्त समालोचक म्हणून ज्यांची पालघर जिल्ह्यामध्ये एक निवड आहे आणि त्यांची उपस्थिती आपण पाहू शकाल. मैत्रीच्या दुनियातील एक राजा माणूस आम्हाला वेळोवेळी कॉल करून समालोचन करण्याचे सहकार्य करतोय. त्यांचंसुद्धा मी एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गौतम बाकरे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मिस्टर निकुंज जबरदस्त गोलंदाजी साकारतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट लेंथला आदळला गेला. चौथ्या स्टंपची पिचिंग पाहायला मिळाली. एकच धाव या ठिकाणी अर्जित होईल. 73 धावांचं टार्गेट समोर आहे. निकुंज याला पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक खेळाडू म्हणून जर आपण ह्या क्रिकेटच्या परिपटलावर फक्त फलंदाज म्हणून वावरत असाल तर त्याला किंमत तितकी नाही आहे. जर आपण फक्त गोलंदाज म्हणून जर वावरत असाल तर त्यालाही तितकी किंमत नाही आहे. जितकी किंमत ॲज अ ऑलराऊंडर म्हणून आपली भूमिका आपण निभावत असाल त्याला आहे आणि तीच भूमिका या ठिकाणी अदा करण्याचा प्रयत्न मिस्टर निकुंज याला पाहू शकाल. आणि नेक्स्ट आवाज आपण पाहू शकाल मिस्टर प्रीतमजी घरात बोईसरमधून बिलॉंग करतोय. ह्या बोईसर परिसरातील एक ब्रँड आहे, आवाज आहे आणि त्यांचाच आवाज आपण हा नेक्स्ट समालोचन करता पाहू शकाल. हॅलो चेक. गौतमचा ब्रँडेड फटका येतोय बाउंड्री लाईनच्या पार, आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. हे करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सेट केलेला आहे. सध्या तरी उर्वी डीजेला संधी देऊया आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. एस डीजे जय दादा फेमस पास्ताच्या गावामध्ये. थँक्यू डीजे मास्टर साहेब. चषक अंतिम दिवस, पहिली मॅच. थोडा स्पीडअप ठेवा. आज एक एक्स्ट्रा मॅच आहे. 25 मिनिटं तुम्हाला देण्यात येतील 5 ओव्हर फेकण्यासाठी. ही विनंती असेल प्रत्येक टीमने सहकार्य करा. यानंतर नेक्स्ट मॅच. एक बाजूला सातपाडी 11, दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स. काय फटका, क्लास. यावेळेस क्रिकेटचं मादप सौंदर्य. स्ट्रोक खेळला जातोय विश्वनाथ गुड्डप्पा स्टाईल, वीरेंद्र सेवक स्टाईल. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईन पार. येतोय दर्जेदार साहेब चषक चौकार. कर्णधार तसेच सातपाडी 11 संघाचा कर्णधार मी विनंती करतोय की टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मराठा वॉरियर्सचा कॅप्टन इकडे आलेला आहे. बघायला गेलं तर आपण बघू शकता सूरज. सातपाडी शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. लवकरात लवकर पाठवायचं आहे विरू. चला फास्ट करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो. तुम्ही अगदी उशिरा आलात दोन्ही टीम. ज्याप्रमाणे तुम्ही डिसिप्लिन तुमच्या खेळामध्ये दाखवतात तोच डिसिप्लिन मैदानाच्या बाहेर तुम्ही वेळेमध्ये देखील दाखवा. वेळेची किंमत करतील तर वेळ तुमची किंमत करेल, हे देखील लक्षात घ्या. इथे मात्र आपण बघू शकता षटक क्रमांक दुसरा हाताळताना निकुंज, ज्यावर षटकार चौकार आले. गौतम आकरे दांडेगावचा ब्रँड आहे. अगदी मात्र त्याला ती इनिंग खेळावी लागेल. 73चं टार्गेट दिलेलं आहे आणि इकडे आपण बघू शकतात. थँक्यू आदरणीय केतनजी घरात सरांच्या माध्यमातून टॉस विन केला जातोय. साहेब चषक ह्या ठिकाणी कॉइन स्पिन झालेला आहे आणि कॉइन स्पिन आपण पाहू शकाल. सातपाडी हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. नक्कीच विजयानंतर टॉस विन झालेला आहे. आपला निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्यासाठी
तुमच्यामध्ये असे कोणते 4 गोलंदाज आहेत ज्या 4 गोलंदाजामध्ये तुम्हाला एक आत्मविश्वास असेल, भरोसा असेल? अवधूत कामत, सुमित म्हात्रे, श्रेयस देव आणि दिशांत म्हात्रे. आणि प्रतिस्पर्धी संघ तितकाच तगडा आहे आणि त्या तगड्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा मानस असेल? असे काही टार्गेट नाही मिळत, पण कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. जर आपण टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण करणार होतो आम्ही पण. मनाच्या विरुद्ध आपल्याला खेळावं लागतं. नक्कीच प्रथम फलंदाजी मिळते, तर फलंदाजी करताना किती धावा आपल्या मानस असेल, टोटल असेल? समोर सातपाडी 11 संघ एक तगडा संघ आहे आणि त्या तगड्या संघासमोर किती धावांचं चेस तुम्ही ठेवणार? सातपाडीचा संघ खूप छान आहे आणि त्यांचे बॉलिंग अटॅकसुद्धा खूप छान आहे, पण आम्ही जेव्हा काल खेळलो त्यानुसार तर आम्ही 70-75 रन करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय. ऑल द बेस्ट. चला वळूया आपण गो टू कमेंटर बॉक्स. धन्यवाद. आपण ऐकत होतात मितेश तरे यांना. अगदी सबाळ्याबागचं गोड आवाज आपल्याला रिझवण्यासाठी आजच्या शेवटच्या दिवशी इकडे उपस्थित आहे. स्वागत आहे त्याचं आंबटगोड मैदानावर साहेब चषकामध्ये. या अगोदर आपण बघितलं कुणाल आपल्यासोबत जुळले होते 4 दिवस. वाड्या भागातील हा देखील एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. अगदी 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावपलकावर लागले जात आहेत. यापुढे ज्या कोणाची मॅच असेल इनिंग ब्रेकमध्ये जर नाही आलं तर ओव्हर कमी करण्यात येतील, हे देखील लक्षात घ्या टीमने. दोन्ही टीमला विनंती असेल ज्या कोणाची मॅच आहे त्यांनी वेळेवर इनिंग ब्रेकमध्ये यायचं टॉस करण्यासाठी. पहिलाच बॉल जीवा घरत, चर्चेचा गोलंदाज आहे, आजच्या डेटचा फटका फसलाय. अगदी प्रयत्न केला होता कीर्तेश घरतने, खूप अवघड चान्स होता, पोहोचला देखील नाही. परंतु जीवा घरतची जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. अगदी बघायला गेलं तर चर्चेत येणारा हा गोलंदाज येत्या काळामध्ये आपल्याला मोठ्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना दिसेल ॲज अ गोलंदाज म्हणून. अगदी मात्र आपली छाप सोडलं आहे पालघर जिल्ह्यातील एक नामवंत गोलंदाजामध्ये. बेशुमार होत असताना हळूहळू बिरवाडी गावचा छोट्याशा गावामधून छोट्याशा संघामधून सुरुवात केली आणि त्या छोट्या संघाला मोठं बनवण्यामध्ये मोठा हात आहे. सुरुवातीला कीर्तेश घरत, त्यानंतर मात्र आपण बघू शकतात एक एक नवीन खेळाडू अपकमिंग युवा टॅलेंट पाहायला मिळाले. समोर ताकदवार टीम आहे यावेळेस दांडी टीम, ज्यांच्या नावाचा दबदबा बऱ्याच वर्ष आपण पाहतायत या पालघर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यंग अचिव्हर दांडी मिथुन पागदरे यांनी तयार केलेला संघ आता मात्र सुरुवात केली होती जवळजवळ 20 वर्षा अगोदर, परंतु त्या छोट्याशा रोपटेचा आता वृक्ष झाला आहे. अगदी स्पर्धा गाजवण्याचं काम केलेलं आहे. एक काळ असा होता की यंग अचिव्हर दांडी ही एक टीम फिक्स होती फायनलला, त्यांची विपरीत दुसरी यायची. यावेळेस आतमध्ये येऊन फटका फिसिंग केलाय, परंतु फटका फसलाय. कॅच करणार यज्ञेश प्रभूच्या खेळीला पूर्णविराम. काय कमालीची गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये सार्थक घरात आपल्या नावाचा गाजावाजा करत असताना. सध्या जाऊया डीजेकडे, पण एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी जीवा घरत थोडं मात्र समश्व असावं. सार्थकला थोडं क्रेडिट दिलं इकडे, परंतु जीवा हा गोलंदाज आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 23 धावा धावपलकावर, 50 बरोबर पाहिजे जिंकण्यासाठी. यानंतर 2 मातबदार टीम आमने सामने असतील. अगदी आज 8च्या 8 टीम समान ताकदीच्या टीम आपल्याला लढताना दिसतील, यात काही वाद नाही. 11 वाजून गेलेले आहेत मित्रांनो, स्पीडअप ठेवा. बिरवाडी टीमला देखील विनंती आहे. अजूनही बघायला गेलं तर 6 मॅच खेळवायचे आहेत आजच्या दिवसातले. स्पीडअप राहणार. आतमध्ये येऊन चंदू हा नवीन फलंदाज, डॉट बॉल येतोय, कारण की यानंतर दुसरी क्वार्टर फायनल, त्यानंतर तिसरी क्वार्टर फायनल, चौथी क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल आणि मेगा फायनल. मेगा फायनल किमान 5 वाजता आम्हाला ऑन करायचे आणि 25 मिनटं टायमर तुम्ही देखील सेट करत जा. इथे मात्र आपण बघू शकतात 5 तुम्ही देखील टायमर सेट करायचा. 25च मिनटं आज नियम स्ट्रिक्ट असतील. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू, बल्लेबाज को ललचाता है ये गेंदबाज, टॉस करके गेंद डालता है, गिरने के बाद गेंद घूमती है और बहुत ज़्यादा घूमती है. बाएं हाथ के गेंदबाज की भी जितनी गेंद घूमती नहीं उतनी गेंद घूमती है जीवा घरत की. डॉट बॉल. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 23. काय गोलंदाजी 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या स्लॉटमध्ये, परंतु फटका फसलाय. दीपू आहे तिकडे, कोणती चुकी करणार नाही.
अगदी बघायला गेलं तर संघाला तुम्ही जर पारखलं तर मला तर वाटते सगळे 30च्या आतमधले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि कमाल करतायत. साईक बिरवाडी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर. आता मात्र थोडा अडचणीत सापडतो इकडे यंग गच्चीवर दांडी. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 50 बरोबर. सरासरी थोडी वाढलेली आहे, 16.70 येत असताना आमचे मान्यवर यावेळेस शेवटच्या दिवशी उपस्थित होत आहेत. भेट देत असताना या स्पर्धेला गिरीशजी राऊत साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. विजयजी पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य सालवड यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज कुणाल जातोय. सकाळच्या सत्रामध्ये टॉस विन केला यंग गच्चीवर दांडी टीमने. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं बिरवाडी संघाला. अगदी सुरुवात करून देत असताना सार्थक आणि त्याच्या जोडीला निकुंज चांगली स्टार्ट करून दिली आणि त्यानंतरचा विचार केला तर टार्गेट पोहोचवलं ते म्हणजेच 73 आणि तिथूनचा विचार केला तर आता मात्र 3 षटकं आपल्या बाजूने लावले त्या बिरवाडी टीमने. 3 षटकानंतर धावा झाल्या त्या म्हणजेच 23. 18 बॉल 50ची गरज आहे. गौतमच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय नक्की, परंतु इकडे अजूनही मात्र दिल्ली दूर आहे. अनेकदा हे कारनामे केलेले आहेत दांडी टीमने, परंतु तो फॉर्म अलग होता, आताचा फॉर्म अलग आहे. आणि जेव्हा संघ फॉर्ममध्ये असतो तेव्हा मात्र विजय हा खेचून आणला जातो. इथे ते करता येईल का? विजय खेचून आणता येईल का? बघूया. पहिलाच बॉल, थँक्यू व्हेरी मच सांगितलं गौतमने. सावटवले चेंडूला लॉंग लेग रिजनला. पंचाचे हात दोन्ही वर आकाशाकडे. षटकार डीजे. आणि हे कुठे ना कुठे प्लस पॉईंट राहिलं बिरवाडी टीमसाठी. यंग गच्चीवर दांडी टीमच्या फलंदाजाला देखील थोडं विचारपूर्वक खेळणं गरजेचं होतं की फलंदाज लयमध्ये आलाय गौतम, ज्याच्याकडे प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत, मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची क्षमता आहे. आणि जेव्हा असा फलंदाज मैदानामध्ये असतो ना तेव्हा गोलंदाजाला देखील धडधड असते. षटकार आलाय 6 धावाने. स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 29 धावा धावफलकावर. 44 धावेची अजूनही गरज आहे. यावेळेस आपण बघू शकता चेंडू असतील 17 चेंडू 44 धावा. पहिलाच बॉल षटकार. वेगाने यावेळेस चेंडू टाकला जातोय. चेंडू जातोय किपरच्या हातामध्ये. अगदी टप्पा पडल्यावर जसा स्किट होतो चेंडू तसा स्किट होत असताना जणू काही पिच जी ही मातीची नाही तर गवताची आहे की काय असं वाटायला लागलंय. डॉट बॉल येतोय. आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, साहेब चषक 2025. अगदी बाळासाहेबांची आठवण म्हणून कुठे ना कुठे ती मनामध्ये राहावी त्यासाठी मात्र पूर्णपणे प्रयत्न केला जात आहे फायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. आणि नक्कीच कल्पितजी पिंपळे यांच्याकडून मात्र आज खास करून टॉससाठी सिल्वर कॉईन इथे दिलेला आहे. चंदेरी कॉईन आमच्याकडे आलेला आहे आणि त्याने मात्र टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच. कल्पेशजी पिंपळे सुपर स्ट्रोक आहे. कव्हरच्या ठिकाणी फटका खेळला जातोय. डीपमध्ये खराब क्षेत्ररक्षण. ग्राउंडिंग फिल्डिंग इकडे झाली नाही. 4 धावा येत असताना स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावर. अजूनही 40 धावेची गरज 14 चेंडूमध्ये. अगदी दिवेश घरात डीजे जॉकी आपल्याला पाहायला मिळतोय आणि काय सुमधुर गाणी वाजवत असताना आजच्या पूर्ण दिवसामध्ये मात्र सुमधुर गाणी वाजली जातील. लाईव्ह अपडेटिंग देत असताना मीत घरत, दिनेश घरत यांचे सुपुत्र यावेळेस मात्र चेंडूला जाऊ दिलंय. थोडा प्रेशरमध्ये गोलंदाजात देखील येतोय कारण की चौकार षटकार आलाय. स्कोरबोर्ड वाईटच्या रूपात 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 34-34. पुन्हा एकदा ऑन साइडला गौतम आकरे ऑन फायर. गौतम शो चालू आहे. मी पहिलेच म्हटलं बडे मंच का बडा प्लेयर आहे. अगदी फसलेल्या मॅचला कसं काढायचं ते त्याला माहिती आहे.
उगीच इतक्या वर्ष क्रिकेट खेळलो नाही, उगीच मैदानं गाजवली नाही. षटकार 6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात बरोबर 40 संतोषजी राऊत साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे सर्व अगदी आपण बघू शकतात व्हाईट टी शर्ट अजयजी गरत यांचं देखील स्वागत. षटकार आलाय, 6 धावा पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच चेंडू, पायामध्ये चेंडू, फ्लिक केला फटका, युवराज सिंगची आठवण करून देणारा हा स्ट्रोक. षटकार. आज मात्र प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. मॅच बॉल आलेला आहे आणि इकडे मात्र व्हॉलेंटियर बॉल बॉय आमचे विकास. धन्यवाद विकास, आपका भी जैसी गेंद जाती है आप तुरंत लाके देते एमबीसीबी कॉलोनी से. लास्ट बॉल, चौथा षटक. थोडं महागडं ओव्हर चालू आहे. गोपीनाथजी गरज साहेबांचं देखील स्वागत. शेवटच्या दिवसामध्ये मात्र आपण पाहू शकतात पाहुण्यांची मंडळी आमच्या मुख्य व्यासपीठावर यावेळेस लाभली जाते. आम्हाला पुन्हा एकदा तयार होत असताना गोलंदाज फलंदाज. गुड बॉल, प्रॉपर ब्लॉक चेंडू टाकला जातोय. परंतु एक चांगली गोष्ट यंगचोर दांडी संघासाठी देखील आहे की गौतम आकरे स्ट्राईकला आहे. धावा झाल्यात 41. आता मात्र 16च्या सरासरीने 12 चेंडू 32 धावेची गरज. देऊया संधी उर्वी डिजेला आणि पुन्हा एकदा येऊया मैदान. भावेशजी गरज साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. बबनजी राऊत साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. अगदी सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच ऑन आहे. 12 चेंडू 32ची गरज. पंच आपल्याकडे टायमर असेल, टायमर मात्र ऑन ठेवत जा पुढच्या मॅचपासून, कारण की 25 मिनटं 5 ओव्हर फेकण्यासाठी. जर 5 ओव्हर 25 मिनटामध्ये फेकून नाही झाली तर 6व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये तुम्ही घ्या. अगदी बिरवाडी संघ आपण बघू शकतात 12-32ची गरज आहे. कीर्तेश इकडे फील्ड प्लॅन सजवत असताना गौतम आकरेसाठी, कारण की अनुभवी फलंदाज आहे, तेवढाच अनुभव कीर्तेशने देखील मात्र क्रिकेटमध्ये दिलाय. त्यामुळे त्याला माहिती आहे त्याची ताकद कुठे आहे. त्यानुसार मात्र यावेळेस पहिलाच बॉल ग्राउंडिंग स्ट्रोक. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, इकडे नकार दिला. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 11 बॉल 31ची गरज. यंग चिवर दांडी त्यांच्यासाठी खूप लकी आहे हे मैदान. अगदी या मैदानावर खूप स्पर्धा जिंकल्या आहेत. लोअर फुल टॉस चेंडू मात्र यावेळेस घुटना टेक स्ट्रोक खेळला होता. बॅटवर प्रॉपर टायमिंग झालं नाही. 1 पूर्ण केली. सार्थक फील्ड करेल, थ्रो करेल. 2 पूर्ण होत असताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 44 धावा धावफलकावर. 3 गडी बाद. गौतम आकरे नो स्ट्राईकला. स्ट्राईकवर फलंदाज आपल्या पाहायला मिळते कुणाल. मेगा फायनल दिवस आपण बघू शकतात. अगदी मात्र पहिली क्वार्टर फायनलची मॅचला सुरुवात आहे. 11:20 झालेले आहेत, म्हणजेच आपण खूप उशीर झालेले आहेत. बघायला गेलं तर मॅच ऑन करायची होती आम्हाला जवळजवळ 9:30 वाजता, परंतु खूप उशिरा ऑन झाली. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी करतोय इकडे मात्र PTPL स्पर्धा गाजवली ज्या गोलंदाजाने. पालघर तालुका प्रीमियर लीग ज्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. पालघर टीम कडून खेळत असताना, मैत्री पालघर टीम कडून खेळत असताना जीवा घरत तोच गोलंदाज आता पुन्हा एकदा जादुई गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा फिरवलंय, चकवलंय. चेंडू मात्र वळवलाय. ज्याप्रमाणे मुंबईच्या भाषेमध्ये बोललं जातं चक्री गोलंदाज आहे हा, फिरवणारा गोलंदाज आहे. डॉट बॉल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. धाब्यांचा विचार केला 44. 29 पाहिजेत 8 मध्ये. 8 चेंडू 29 धावा. रिवर्स केला अटेम्प्ट सीधे उंगली से, घी नहीं निकला, उंगली को टेढ़ा किया और गेंद को भेज दिया आउट ऑफ द पार्क. 6 रन.
बॉल 23 धावेची गरज. षटकार आलाय, स्कोरबोर्ड 50. शेवटचा बॉल 5व्या षटकातील मी म्हणेल कुठे ना कुठे जीवाघरचं तिसरं ओव्हर. मॅच मध्ये अगदी मजबूत पकड बनवणारा ओव्हर आणि हे ओव्हर देखील जर बघायला गेलं तर 9 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल असेल, षटकार इकडे खेचला जातोय. धाब्यांचा विचार केला, धावा झाल्यात 50. 7 बॉलमध्ये 23 धावेची गरज आहे. गेम ऑन, मॅच ऑन. 4 दिवसामध्ये खूप खेळ बघितलाय. 4 दिवसामध्ये कित्येक मॅचमध्ये बघितल्यात की इथून मात्र 7 चेंडूमध्ये 10-12 धावा देखील दिल्या नाही आहेत. 7 चेंडूमध्ये 20-25 धावा देखील झाल्या आहेत. असा हा 9व्या चेंडू फर्स्ट क्वालिटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल यावेळेस 5व्या षटकामधला. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केल्यावर इथून वाईट मागणार. पंच सांगतायत इट इज फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. षटक क्रमांक मात्र यावेळेस 5व समाप्त. धावेचा विचार केला, धावा झाल्या त्या म्हणजेच 50. 23 धावेची गरज आहे. 9 धावेचं षटक, पुन्हा एकदा चांगलं षटक, कॅल्क्युलेट षटक हाताळलं. जीवा घरत नाही. 1 ओव्हर आणि 1 ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 23. स्ट्राईकला गौतम आकरे. काय गौतम आकरे 4 षटकार. नजर असेल गौतम आकरेवर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 13 मध्ये 30 आलेले आहेत. कुठे ना कुठे थोडा सपोर्ट मिळाला नाही गौतम आकरेला असं म्हणायला हरकत नाही. चला टीम साहित्य बिरवाडी कळकळीची विनंती करतोय तुम्हाला की थोडं खेळाला स्पीडअप ठेवा, कारण की अजूनही यानंतर 3 मॅचेस क्वार्टर फायनलच्या आहेत, 2 मॅच सेमीफायनल आणि 1 मॅच मेगा फायनल. 12 वाजत आलेले आहेत, जवळजवळ 11:23 झालेले आहेत. उशिरा आम्ही देखील केलेला आहे, परंतु तुमच्याकडून सपोर्टची अपेक्षा करतोय. 6 बॉलवर 23 की जरूरत. पहिले 3 बॉल खूप महत्त्वपूर्ण असतील. युवा टॅलेंटेड खेळाडू साहित्य बिरवाडी टीमकडून यावेळेस गोलंदाज हार्दिक तयार. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला फटका सजवलाय, अगदी रेंजमध्ये होता, लेग साईडला होता. 1 पूर्ण केली. हो, थोडी खराब फेकी, अगदी हातामध्ये असता तर रनआउट मिळाला असता. गौतम आकरे जीवाची आकांतके रन पूर्ण केले. 5-21 स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 52. 5 बॉल 21 ची गरज. इथून मात्र क्वार्टर फायनल कोण जिंकणार, सेमीफायनलमध्ये प्रवेश कोण करणार, आजची नजर एक अजून असेल ती म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर देखील. एक बाजूला किवीज न्यूझीलँड आणि दुसऱ्या बाजूला टीम इंडिया भारत वर्सेस न्यूझीलँड. अगदी मात्र बघायला गेलं तर मेगा फायनल मॅच दुबईमध्ये खेळली जाईल. बघूया फायनल कोण जिंकणार. शॉर्ट बॉल आणि इकडे काय फटका सजवलाय, अगदी बिग हिट. षटकार निलगिरीच्या टोकाला जाऊन चेंडू लागतोय. आज डीजे मास्टर. 4 गेंदे 15 रन. टेन्शन दोन्ही बाजूला, धडधड धडधड धडधड. अचीवर दांडी की साहित्य बिरवाडी, कोण इथून बाजी मारणार. गौतम आकरे इकडे मात्र एकटा किल्ला लढवतोय. अगदी मात्र आपण बघू शकतात लढवय्या फलंदाज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चला कोणी एकाने क्षेत्ररक्षण सजवा ही विनंती असेल. 4 बॉल 15 ची गरज. टेन्शन दोन्ही बाजूला, एक बाजूला साहित्य बिरवाडी, दुसऱ्या बाजूला यंग अचीवर दांडी. एक साईडून उभा आहे साहित्य बिरवाडीच्या विजयामध्ये तो म्हणजेच गौतम आकरे. षटकार आलाय. दोन्ही बाजूला टेन्शन आहे. एक बाजूला आशा आकांक्षा गौतम आकरेच्या माध्यमातून, दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर हार्दिक. 4 बॉल 15 ची गरज. षटकार आलाय. 2 मध्ये मात्र 8 खर्च केलेत. पुन्हा एकदा तयार. युवा टॅलेंटवर जिम्मेदारी, विश्वास आणि फटका फसलाय. उंच गेलाय चेंडू.
इकडे मात्र चेंडू पोचला होता, जजमेंट अंतिम क्षणाला झाली होती परंतु कॅच झाला नाही. 2 धावा मात्र यावेळेस पूर्ण केल्या जातील. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 60-3-13 कंपल्सरी चेस हा नियम आहे, हे लक्षात घ्या. बॅटिंग टीमला 13 धावा पूर्ण करायच्या आहेत. 3 बॉल 13ची गरज. सेमीफायनल मध्ये जाण्याची लढत, एका ट्रॉफीवर आणि एका पारितोषिकावर शिक्कामोर्तब करण्याची लढत. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळीचं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. कशमकश अगदी बघायला गेलं तर कोण जिंकणार, प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच. इकडे फटका स्विंग केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु गॅप मध्ये चेंडू आहे. काय मात्र यावेळेस फलंदाजी करतोय गौतम आकरे. सुपर फॅटिंग. 4 धावा. चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 64. 2 बॉल 9ची गरज. हा बॉल सर्व काही निर्भय करतोय या मॅचवर. हा बॉलवर सर्व काही आहे दोन्ही टीमचं. आता 17-44 वर खेळतो हे ठीक आहे परंतु सध्या टार्गेट 2-9 हे महत्वाचं आहे. इथून जिंकणं महत्वाचं आहे. नंतर डेव्हिड मिलर सारखं होऊन जाणार. हा फटका गौतम आकरे. मीने पहिले सांगितलं या मैदानावर गाजवणारा हा फलंदाज. इथे सेम परिस्थिती आहे. सेमीफायनल साऊथ आफ्रिका सेंचुरी आली परंतु विजय करू शकला नाही. इथे बॅट फ्लाय केले कारण की हाफ सेंचुरी आलाय पण 1-3 ही मॅच आहे. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत या मॅच साठी. पैसा वसूल मॅच. अगदी बघायला गेलं तर अशा मॅचेस पाहण्यासाठी आपण स्टेडियमला देखील जाऊ, पैसे खर्च करून तिकीट घेऊन, आणि ही तुम्हाला इथे मात्र फ्री मध्ये पाहायला मिळते. देख झलक सबसे अलग इनकी झलक. गौतम आकरे. 1-3 काढायच्याच आहेत. आता सगळं काही ओके झालंय. शेवटच्या बॉलवर मात्र आता राहिलेला आहे. जणू काही मागच्या 6 ओव्हर आणि या इनिंगच्या 5 ओव्हर 5 बॉल काय घडलं हे विसरून जा. आता मात्र या बॉलवर काय घडणार आहे हे महत्वाचं आहे. जन्नत मूवी का डायलॉग याद आ रहा है, जीतने की उम्मीद और हारने का डर, इस बीच में जो टेंशन वाला वक्त होता है ना वो कमाल का होता है. आणि इकडे मात्र काय घडणार, कोण जिंकणार, कोण पुढे जाणार. आयुष्यामध्ये संधी खूप येतात. अगदी मात्र हिरो बनण्याच्या संधी येतात. त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे. 1 बॉल 3 धावेची गरज. चर्चा इथे मात्र झाली बिरवाडी संघामध्ये आणि यावेळी चर्चा झाल्यानंतर क्षेत्ररक्षण सापळा रचला जातोय. गोलंदाज युवा टॅलेंट हार्दिक आणि समोर एक बिग बॅट्समन आणि मोठा अनुभव असणारा जो प्रत्येक संकटातून क्रिकेटच्या गेलेला आहे. प्रत्येक चढ उतार उन्हाळे पावसाळे ज्याने बघितलेत तो गौतम आकरे. चला मॅच ऑन करा टीम बिरवाडी. चला मॅच ऑन करा. 1-3. 1 बॉल 3ची गरज. हार्दिक की गौतम, बघूया इथून कोण हिरो होणार. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे शेवटच्या चेंडूसाठी. लास्ट बॉल आणि गौतमचा फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. इकडे विकेट. शॉर्ट बॉल वर विकेट मिळाला गौतमचा आणि यावेळेस मात्र कॅच आउट होत असताना गौतम आकरे. अभिनंदन टीम साई एकता बिरवाडी. पहिली टीम पाहायला मिळते जिने प्रवेश केला.